हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक स्लीवची डिझाईन दाखवणार आहे। तर लांब स्लीव्ज आहे ही। तर या स्लीवचा मोंडा पहा 8.5 इंच आहे आणि बाहीची लांबी आहे इथं 10 इंच। तर 10.5 इंच धरलेली आहे शिलाई मार्जिनसाठी आणि 10 इंच लांबी आहे आणि दंडगेर पहा 7.5 इंच आहे। तर या स्लीवची मी डिझाईन दाखवणार आहे। तर मी याला अस्तर जोडून घेतलेलं आहे। तर अस्तर जोडण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे, म्हणून मी डायरेक्ट इथं अस्तर जोडूनच तुम्हाला दाखवलेलं आहे। तर अस्तर जोडल्यानंतर आता स्लीवच्या पुढच्या साईडला म्हणजे बाहीच्या पुढच्या साईडला इथं डायमंडची थोडीशी डिझाईन आलेली आहे। तर त्या डायमंडच्या डिझाईनच्या वरती आपल्याला ही डिझाईन बसवायची आहे स्लीवची। तर वरती साधारणतः 8 इंचात आपल्याला ही डिझाईन बसवायची आहे। तर 8 इंचात बसवायची आहे, त्यासाठी मी इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर कॅनव्हास पेपरची अशी डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आणि आपल्याला 8 इंचामध्ये 8 इंचाची मार्क करून घ्यायची आणि 8 इंचामध्ये आपल्याला 3 कप्पे काढायचे आहेत। तर ते चौकोनी काढायचे आहेत, चौकोनाकृती म्हणजेच उभे चौकोन शंकरपाळ्याकृती आपल्याला काढायचे आहेत। तर त्यासाठी आता तिन्ही सेम यावेत म्हणून मी अशा पद्धतीने 3 घड्या करून घेतलेल्या आहेत आणि 3 जागेवर इथं मार्क करून घेतलेल्या आहेत। तर सेम येण्यासाठी आपण अशा प्रकारे घड्या करायच्या, कारण टेपने मोजताना काय होतं, आता 8 इंचात 3 बसवायचे त्यामुळे काय होतं कमी जास्त होऊ शकतात, म्हणून सेम अशी घड्या घालायच्या आणि मधोमध काय करायचं, आता त्याला तिन्ही घड्यांवर मधोमध टेप अशा पद्धतीने मुडपून मधोमध मार्क करून घ्यायचे तिन्हीलाही। म्हणजे काय होतं समान मापावर आणि समान आकार येतात तिन्ही ह्याचे। तर अशा पद्धतीने आता 1.25 इंचावर आपण इथं मार्क करून घेणार आहोत रुंदीसाठी। तर हे चौकोन जे आहेत तर रुंदीला आपण 1.25 इंचाचे आणि लांबीला साधारणतः आता 8 इंचाचे आहेत म्हणजे पावणे 3 साधारणतः होतात, परंतु टेपने आपण मोजून न घेता अशा प्रकारे सेम घड्या घेतलेल्या आहेत त्यामुळे सारखे येतात। आता 1.25 इंचाचे इथं मार्क केल्यानंतर आता पट्टीने आपण आकार आखून घ्यायचे आधी। तर अशा पद्धतीने तिन्ही आकार आपले सेम आलेत पहा अशा घड्या घातल्यामुळे। तर ही एक सोपी पद्धत आहे की टेपने न मोजता आपण सेम आकार सुद्धा काढू शकतो। आता एका साईडने आखल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला कॅनव्हास पेपरमधून दिसतं, तर त्या पद्धतीने त्याच्यावर मार्क करून घ्यायचं अशा प्रकारे। तर पहा बरोबर चौकोन तिन्ही शंकरपाळाकृतीचे चौकोन आहेत ते बरोबर आलेले आहेत। तर आता अस्तर घ्यायचं आहे आपल्याला त्या मापाचं आणि अस्तरवर टाकून आता पहा याला चिटकून घेतलं तरी चालते। मी याला इस्त्री करून याला चिटकून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरला आणि साईडने थोडा कपडा ठेवायचा आहे शिवण्यापुरता, बाकीचा कट करून टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दुमडून आधी चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची अस्तरला। तर इथं कॅनव्हास पेपर टाकल्यामुळे काय होतं या डिझाईनची फिनिशिंग चांगली येते आणि छान दिसते। तर अशा पद्धतीने चारही बाजूनी याला शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता बाहीवर टाकून याला आपल्याला शिवायचं आहे। तर त्यासाठी आपण काय करायचं, बाही आधी मधोमध फोल्ड करून मधोमध मार्क करून घ्यायच्या म्हणजे बरोबर मधोमध ही डिझाईन येते। तर अशा पद्धतीने मधोमध करून घ्यायचा आणि त्यानंतर हे जे कॅनव्हास पेपर आहेत ते आपण मधोमध व्यवस्थित अशा पद्धतीने टाकून घ्यायचे म्हणजे डिझाईन बरोबर आपली बाहीच्या समोर मध्यभागी येते। तर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि त्याला पिना लावून घ्यायच्या सरकू नये म्हणून। तर अशा पद्धतीने पिना लावून घेतल्यानंतर आता याला आपण ज्या ठिकाणी असे मार्क केलेले आहेत पेनाने आकार काढून घेतलेले आहेत बरोबर त्याच्यावर आपण शिवून घ्यायचं आहे। तर इथून सुरुवात केल्यानंतर अशी एका साईडने टिप मारल्यानंतर आता बरोबर मधल्या कोपऱ्यावर आल्यानंतर काय करायचं, सरळ नाही घ्यायची तर तिथून वळवून एका साईडने घ्यायची, कारण मधून आपण कट करणार आहोत त्यामुळे मधून आपण सरळ त्याला शिलाई घ्यायची नाही। तर कोपऱ्यावरून वळवून आधी एका साईडची शिलाई मारून घ्यायच्या आणि नंतर दुसऱ्या साईडच्या मारायच्या आहेत।
तर अशा पद्धतीने एका साईडचे झालेले आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा तशाच शिलाई मारून घ्यायची आहेत बरोबर आपण आखलेल्या याच्यावर. आता हे आकार आपल्याला हवे तसे आपण लहान मोठे करू शकतो. तर काहींना मोठे आवडत असतील तर तुम्ही 1.25 इंच रुंदीला घेतलेला आहे, त्याऐवजी 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे मोठाले चौकोन होतात. तर अशा प्रकारे आपले हे शिवून झालेलं आहे, शिलाई मारून झालेला आहे चौकोन. त्यानंतर आता या पिना काढून घ्यायच्या आणि मधून कट करून घ्यायचं आहे. तर असं धरून त्याला मध्ये आधी कात्रीने कट मारायचं आणि बाकी मधलं सगळं काय करायचं, कॅनव्हास पेपर कपडा वगैरे सगळं कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कट केल्यानंतर आता मधून सुद्धा कट करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर कोपऱ्यांवर काय करायचे, कट मारायचे आहेत, म्हणजे आकार व्यवस्थित वळतात. तर सगळ्या कोपऱ्यांवर आधी काय करायचे, कट मारून घ्यायचे आहेत आणि मध्ये पण एखादा कट मारायचा, म्हणजे आकार व्यवस्थित जुळतात आणि म्हणजे फिनिशिंग चांगली येते. आता याला सुईचं करून घ्यायचं, आतमध्ये घालायचा आहे हा कपडा कॅनव्हास पेपरचा. पहा अशा पद्धतीने कोपरे व्यवस्थित सुईचे करायचे आहेत. अशा प्रकारे तर सगळे कोपरे नीट व्यवस्थित करायचे. आणि काय होतं, कॅनव्हास पेपर टाकल्यामुळे कोपरे एकदम छान येतात, फिनिशिंग चांगली येते कोपऱ्यांना सुद्धा. तर व्यवस्थित अशा प्रकारे घ्यायचं आहे करून. आता हे याच्यावर काय करायचं, सुईचं करून घेतल्यानंतर वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर कडेवर शिलाई मारायची, म्हणजे छान दिसते. तर सगळ्या याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता हे जे आकार आपण काढलेले आहेत तर त्याच्यावर साईडने तुम्ही लेससुद्धा लावू शकता. तर काहींना हवा असल्यास लेस लावू शकतात, पण या ब्लाऊजला लेस लावलेली नाही मी, तर बिना लेस न लावता शिवलेला आहे. तर अशा प्रकारे इथं काय केलेलं आहे, मी दोन्ही कोपऱ्यांवर थोडीशी शिलाई मारून घेतलेली आहे. तर शिलाई मारून न घेता तुम्ही डायरेक्ट शो बटन तिथं लावले तरी चालते, परंतु मी इथं थोडीशी शिलाई मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. तर पहा फिनिशिंग किती छान दिसते या तिन्ही हे जी डिझाईनची. छान आकार आलेले आहेत, तिन्ही सारखे आलेले आहेत आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेले आहे कॅनव्हास पेपरमुळं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही स्लीव्ज बनवून पहा, तर एकदम छान दिसते. आणि मध्ये दोन्ही टोकांवर आपण शो बटन लावून घ्यायचे आहेत, म्हणजे शो बटन आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठे लावू शकतो आणि मॅचिंग असणारे. तर याला सिल्वर कलरचे सिरोस्की डायमंड आहेत, त्यामुळे इथं सिल्वर कलरचे बटन मी इथं लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 2 बटन मध्ये लावले तर खूप छान दिसते ही स्लीव्ज आणि फिनिशिंग पण चांगली आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवून पहा. थँक्यू.